ओम नमः शिवाय मित्रांनी मैत्रिणींनो. वृद्धाश्रमच्या मेन ऑफिसमधून आम्ही नंतर जिथे सगळे वृद्ध लोक राहत होते त्या बिल्डिंगकडे गेलो. तिथे जाऊन सर्वांची सोय एका हॉलमध्ये केलेली होती. एका हॉलमध्ये सर्वांना बोलवलेले होते आणि सागरे सरांनी सर्वांना आमची ओळख करून दिली आणि आम्हा सर्वांचे स्वागत केले. त्यांची मॅनेजमेंट खरंच खूप छान होती. त्यांनी सर्वांचे स्वागत केले आणि आम्हाला थोडेफार आश्रमाबद्दल माहितीही दिली त्यांनी. आश्रम कसे विनाअनुदानित आहे आणि त्यांना कसा त्याचा खर्च जमा बघावा लागतो सगळा, हे सर्व त्यांनी आम्हाला सांगितले. त्यानंतर थोडंफार मी बोलले सर्वांशी. नंतर माझी अक्का बोलली आणि मग नीलमताईही बोलली. नीलमताईंनी सगळ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर आम्ही केक आणलेला होता आणि ते केक आम्ही समोर ठेवले आणि आश्रममधल्या सर्व ज्या वृद्ध स्त्रिया होत्या त्या सर्वांना आम्ही समोर बोलवले. सर्वांना केक कट करायला सांगितले. महिला दिनानिमित्त त्या खूप म्हणजे खूप खुश होत्या. काहींना तर खूप रडूच आलं की त्यांनी म्हणजे कधीच केक नाही कट केला. तिथे येणारे सर्वजण स्वतःचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी येतात किंवा काय असं काहीतरी असतं, पण त्यांना केक कट करून खूप आनंद झाला. त्यानंतर आम्ही तो केक परत आम्ही त्यांच्यासाठी ढोकळाही नेलेला होता. ढोकळा, चटणी, केक असं सर्व आम्ही प्लेट्समध्ये सर्व केले. ते सर्व केले आणि सगळ्यांना नेऊन दिले. सगळ्या जणांनी ते खूप छान पद्धतीने घेतले, खाल्ले. खूप आनंदात होते सर्वजण. आम्हालाही खूप आनंद होत होता त्यांना सर्व करताना. आम्ही सर्वांनीच त्यांना सर्व केले. त्यानंतर सर्वांना सर्व करून झाले की आम्ही त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या. मग एक जण आम्ही जाऊन त्यांच्याशी गप्पा मारत होतो, त्यांना विचारत होतो, त्यांची विचारपूस करत होतो. त्यांची विचारपूस केली. मग कोण कुठून आलेले होते, कोण कोणत्या गावावरून आलेले होते हे त्यांनी आम्हाला सांगितले. त्यांची काय परिस्थिती होती, बरं त्यांना काय इथे यावे लागले, या गोष्टी ह्या आम्हाला त्यांनी सांगितल्या. काही आजी होत्या, काही तरुण होत्या, थोडाफार मोस्टली त्या आजीच होत्या, पण त्याच्यात 1-2 जणी तरुणही होत्या. मग त्या तिथे का जाऊन राहिल्या, त्यांच्या घरी काय प्रॉब्लेम्स होते, त्यांची मुले आहेत की नाही, त्यांना त्यांच्या गावाची परिस्थिती कशी आहे. तिथे जेंट्स लोकही राहत होते. अगदी आम्ही त्यांच्याशी गप्पा मारल्या. मग कोणाची मुले कुठे आहेत, ती काय करतात, कोणाचं काय चालू आहे, या सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या. अगदी मी, अक्का, नीलमताई, काकू या सर्वांनी विचारले सगळ्यांना. अशी विचारपूस करून झाल्यानंतर आजोबांनी आम्हाला सांगितलं की माझी 3 मुलं आहेत आणि ती मुंबईला असतात. आजीही बोलत होत्या. अगदी काहींना रडूच आलेले होते त्यांची स्टोरी सांगताना. तर पुढच्या ब्लॉगसाठी सर्वांनी शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.